नमस्कार मित्रांनो, माझे नाव सेव निकम आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत ॲग्रिस्टॅग म्हणजे शेतकरी कार्ड म्हणजे काय. तर चला आपण बघूया. शेतकरी व त्यांच्या शेतजमिनीची ओळख पटविणे, शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकांचे नाव आणि क्षेत्रात निश्चित करून त्या माहितीच्या माध्यमातून शेतकरी कर्ज वितरण, सुलभता व कृषी योजनांची कार्यक्षम पूर्ण अंमलबजावणी करणे म्हणजे कृषी कार्ड. तर चला, त्यासाठी आपले फार्मर आय डी, त्यालाच फार्मर आय डी असं म्हणतात. फार्मर आय डी काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतील मी तुम्हाला ते सांगतो. ते सगळ्यात पहिले शेतकऱ्याचे आधार कार्ड लागेल आणि त्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे शेतकऱ्याचे 7/12चा गट क्रमांक, म्हणजे हाच प्रत्येकाला माहितीच राहतो आता. तर एवढे 3 ह्या गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला तो भरता येईल. ॲग्रिस्टॅग फार्मर आय डीचे फायदे काय काय आहेत मी तुम्हाला ते सांगतो. पहिला फायदा PM किसान योजना, दुसरा शेतकरी कर्ज वितरण सुलभता, तिसरा पीक विमा योजना, चौथा पीक हमीभाव खरेदीसाठी मदत, पाचवा मुद्दा आहे किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज वितरण. हे भरपूर मोठा मुद्दा आहे. त्याच्यावर आपल्याला किसान क्रेडिट कार्ड म्हणजे अंतर्गत आहे ना, जे कर्ज भेटतं ना आपलं किसान कार्डचं, त्यानुसार याच्यावरून आपल्याला ते कर्ज भेटणार आहे. नंतर MahaDBTवरील कृषी विभागांच्या सर्व योजनांचा लाभ आपल्याला हा शेतकरी कार्डवरून घेता येणार आहे. व नंतरून सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे केंद्र व राज्य शासनाच्या कृषीबाबतच्या सर्व योजनांकरता हा शेतकरी कार्ड अत्यंत गरजेचा आहे. आणि सर्वात मेन, आणि हे आपल्याला कुठं काढू शकतो तर आपण हा ग्रामपंचायत स्तरावर CSC सेंटरवर काढू शकतो. ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक व ग्राम विकास अधिकारी इकडे पण काढू शकतो. आणि आपले सरकार सेवा केंद्र असतील व किंवा सेतू असतील तर आपण इथे हे काढू शकतो. आणि सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की हा तत्काळ आपला फार्मर आय डी तयार करून घ्या, जेणेकरून आपल्याला जो PMचा 19वा हप्ता आहे तो पण आपल्याला भेटेल. आणि हे भरपूर गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला पुढचे पण फायदे भरपूर भेटतील. चला, धन्यवाद.